आज जग ज्या घटकासाठी युद्ध करतं आहे, वेगवेगळ्या देशावर आपला स्वतःचा प्रभाव निर्माण करण्याचं काम करतं आहे, याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे ऊर्जा. तेल ही ऊर्जाचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आज आपण पाहतोय इराण आखाती युद्ध जे आहेत किंवा सतत होणारी जी युद्धाचे जे भडके आहेत, ते भडके निर्माण होण्याला कारणीभूत सर्वात महत्त्वाचा घटक आहे तेल, खनिज साधन संपत्ती. मग ही खनिज साधन संपत्ती निर्माण कशी होते, यासाठी काय प्रक्रिया असते? 30 ते 40 कोटी वर्षापूर्वी हे खनिज तेलाचे जे साठे ते साठे आपल्याला आज आपण जर व्यूहरचना जर पाहिली तर ती जे मध्य युरोपियन जे काही देश आहेत पश्चिम आशिया भागातले, त्या ठिकाणीच आपल्याला हे तेल का सापडतं, याचं काय कारण असलं पाहिजे? 30 ते 40 लाख कोटी वर्षापूर्वी त्या ठिकाणी समुद्राची परिस्थिती होती, असं इतिहासकार त्याप्रमाणे भूगर्भ शास्त्रज्ञांचं मत आहे. त्या ठिकाणी जे वेगवेगळ्या प्रकारे पृथ्वीच्या अंतर्भागातील ज्या काही हालचाली आहेत, भूस्तरण आहे, त्यामुळे त्या समुद्राच्या तळाशी असणारे प्लॅक्टन, त्याचप्रमाणे इतर जे सूक्ष्मजीव आहेत ते सूक्ष्मजीव गाडले गेले आणि ते गाडले गेल्यामुळे त्या ठिकाणी ऑक्सिजनचा जो काही पुरवठा आहे त्या ठिकाणी न होता त्या ठिकाणी त्याचं रूपांतर हायड्रोकार्बनमध्ये झालं आणि हायड्रोकार्बनमध्ये रूपांतर झाल्यामुळे जमिनीच्या पृथ्वीच्या अंतर्गत भागातील असणारी उष्णता आणि वरच्या थराचा असणारा जो काही घट्ट अशा प्रकारचा जो दाब आहे, त्या दाबामुळे या ठिकाणी त्याचं सच्छिद्रीकरण तयार होऊन त्या ठिकाणी ही जी तेल आहे, इंधन आपण ज्याला म्हणतो, ती इंधनाची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यात 3 महत्त्वाचे मुद्दे विचारात घेतले जातात. जगातील ज्या काय भागात तेल आहे त्या ठिकाणी भूगर्भीय जी रचना आहे, तेल साठ्याची जी गोष्ट आपण जे पाहतो त्यामध्ये 3 महत्त्वाचे घटक आहेत. पहिला एक स्रोत खडक, जिथे सेंद्रिय पदार्थ कुजून तेल तयार होते. सेंद्रिय जे पदार्थ, मग त्यात सूक्ष्मजीव असतील, प्राणी असतील, मोठमोठ्या वनस्पती असतील, असे ज्या ठिकाणी जी घटना आहे घटक आहेत ते घटक त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. 2 सच्छिद्र खडक, ज्या खडकामध्ये स्पंजप्रमाणे बारीक छिद्रे असतात आणि तिथे तेल साठू शकते, अशा त्या ठिकाणी खडकांची रचना असणं आवश्यक आहे, तरच त्या ठिकाणी तेल साठवलं जाऊ शकतं. आणि तिसरा महत्त्वाचा कॅप रॉक, हा एक अभेद्य खडकाचा एक प्रकार आहे की ज्यामुळे खालच्या भागातलं जे काही तेल आहे ते तेल वर येऊ शकत नाही, कारण आपण तेलाची जी घनता आहे ती पाण्याच्या घनतेपेक्षा कमी आहे. जर कॅप रॉक नावाचा प्रकार जर त्या ठिकाणी त्या खडकामध्ये नसेल तर अंतर्गत भागातलं जे तेल आहे ते तेल पाण्यावर तरंगू शकतं आणि त्या तेलाचा नाश होऊ शकतो. परंतु ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती त्या ठिकाणी होती हजारो लाखो कोटी वर्षापूर्वी होती समुद्राच्या तळाशी, आणि ही प्रक्रिया अंतर्गत त्या ठिकाणी हे जे इंधन आहे ते इंधन निर्माण झाले. आज आपल्याला जे काही इंधन त्या ठिकाणी पाहायला मिळते, एखादा तेलाचा साठा तयार होण्यासाठी जवळजवळ 10 ते 50 लाख वर्षाचा कालावधी लागतो. सध्या जगभर जे इंधन आहे त्या इंधनासाठी सुरू असणारे जे काही कठीण अशी प्रकारची जी काही युद्ध आहेत ती युद्ध, ज्यामुळे मानवी जीविताला, त्याचप्रमाणे निसर्गातील जी काही वेगवेगळ्या प्रकारे उपलब्ध असणारी जी साधन संपत्ती आहे, नैसर्गिक जे वायू आहेत त्याला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढलेली पाहायला मिळते. आता जमिनीखाली जाळ्यासारखी रचना असते. तेल हे हलक्या स्वरूपाचं असल्या कारणाने या ठिकाणी जे काही महत्त्वाचे असणारे जे देश आहेत, सौदी अरबस्तान असेल, इराण असेल, इराक असेल, कुवेत असेल, ओमान असेल, त्याचप्रमाणे आपल्या मुंबईजवळचं बॉम्बे हाय असेल, त्याचप्रमाणे आसाममधील आपली अंकलेश्वरची ती तेल विहीर असेल, ह्या ठिकाणी ज्या तेल विहिरी आहेत त्या तेल विहिरी सापडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण त्या ठिकाणी खडकांची असणारी ती रचना, आणि त्या ठिकाणी 10 ते 50 लाख कोटी वर्षापूर्वी समुद्र असण्याची शक्यता, आणि त्या समुद्राच्या तळाशी असणारे प्लवंग, प्लॅक्टन, त्याचप्रमाणे सूक्ष्मजीव आणि वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पती जमिनीत गाडल्या गेल्या आणि त्या ठिकाणी घर्षण प्रक्रिया अंतर्गत या इंधनाची निर्मिती झालेली आहे. आणि हे जे इंधन आहे ते इंधनचा जो साठा आहे तो साठा इतक्या मोठ्या प्रमाणात आज जगभर प्रत्येक जी साधन आहे ते साधन या तेलावरच आधारित असल्या कारणाने त्यासाठी युद्ध म्हणा किंवा कोणत्याही थराला प्रत्येक देश जायला तयार आहे. एक ना एक दिवस हे जे इंधन आहे ते इंधन संपण्याची शक्यता आहे. नवीन इंधन तयार होण्यासाठी खूप कालावधी लागतो. त्यासाठी सरकारने, त्याचप्रमाणे मानवाने यासाठी पर्यायी ऊर्जेचे जे स्रोत आहे ते स्रोत तयार केलेले आहे. ही एक कौतुकास्पद बाब आहे. तर तेल निर्मिती हा जो घटक आहे त्या घटकाची जी प्रक्रिया आहे त्याविषयी ही जी माहिती ती माहिती सर्वसामान्य जी जनता आहे त्या जनतेला तेल कसं तयार होतं
भौगोलिक जे काही कारण आहे त्याचप्रमाणे केमिकल जे रिॲक्शन असते ते रिॲक्शन कोणत्या स्वरूपाची असते की जेणेकरून या ठिकाणी तेलांची निर्मिती होऊ शकते याविषयी आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ पहा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.